आपण डोकं टेकून दर्शन घेतलेलं. माझ्यावर माझे आई वडील आणि कुटुंबाचे जे संस्कार झाले त्याच्यामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा खूप मोठा वाटा योगदान आहे. आणि माझ्या राजकारणात आणि समाजकारणात एक आदर्श गुरु म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सगळेच बघतो असे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांना वंदन करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी वर्षातून मीही अनेक वेळा कराडला येत असते. आणि 12 मार्च आणि 25 नोव्हेंबरला जे आता ह्यावर्षी तर 39 वर्ष होत आहेत, मला अजूनही तो दिवस आठवतो आहे. पाटील साहेबांना तर क्लिअरलीच आठवत असेल की माझ्या आयुष्यात मी माझ्या वडिलांना म्हणजे अतिशय हताश दुःखी किंवा कोसळताना इमोशनली कधी पाहिलं असेल तर तो हा दिवस. मला अजूनही तो दिवस माझ्या आयुष्यात, कारण का तेव्हा एवढं काय आम्हाला समजत नव्हतं, वयाने लहान होतो, पण आपल्या वडील किंवा आपल्या घरात काहीतरी खूप वाईट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपलं कुटुंब आपले वडील हे खूप डिस्टर्ब झालेले आहेत, खूप वाईट घटना झालेली आहे. आणि त्यानंतर त्या काळात काही चॅनल नव्हते किंवा टी व्ही नव्हता किंवा काहीच नव्हतं, पण जसं वय किंवा वाचन वाढत गेलं त्याच्यामध्ये चव्हाणसाहेब हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीच फक्त नव्हते, पण या देशाचे खूप थोर नेते, एक द्रष्टा नेता. आणि जेव्हा जेव्हा हिमालयाला मदत लागली तेव्हा सह्याद्री धावून भारताच्या सेवेसाठी गेला. या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. ताई मगाशी अजित पवार बोलले, ते म्हणले वाचाळवीरांची संख्या राज्यात वाढलेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? ताई याच वाचाळवीरांची म्हणजे सगळ्याच पक्षातल्या, त्यांना विचारलं की छगन भुजबळ पण आहेत, तर ते म्हणजे सर्व पक्षांच्यासाठी म्हटलं. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण आणि ज्या वास्तूमध्ये आज आपण उभे आहोत कराडमध्ये, ही छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आणि नंतर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी तो वारसा चालला, त्यांच्या सगळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि संस्कार काय असतात आणि मराठी संस्कृती काय असते आणि राजकारणात ती कशी पाळली पाहिजे, त्याच्या मर्यादा काय आहेत, ह्या सगळ्या चव्हाण साहेबांनीच खरं तर महाराष्ट्राला दाखवून दिलेला एक आदर्श नेता होऊन गेले. त्याच्यामुळे त्यांच्या आदर्शाने आपण जर चालत राहिलो तर ह्या गोष्टी अर्थातच आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आणि आज महाराष्ट्रामध्ये जी अस्वस्थता आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं नुकसान होतं आहे. 200 आमदारांचं एक सरकार आहे, पण ते स्थिरपणा नाही देत. ह्याच्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान होतं आहे आणि मायबाप जनतेचंही नुकसान होतं आहे. आणि जेव्हा मी दिल्लीतून हे पाहते, पाटील साहेब आणि मी दिल्लीत असतो, त्याच्यामुळे आम्हाला दिल्लीत सगळा डेटा मिळतो प्रत्येक राज्यात काय चाललं आहे. आणि गेल्या 1.25 वर्षामध्ये महाराष्ट्राचा जो विकास आहे त्याचा वेग खूप कमी झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतो आहे आणि हे अतिशय चिंताजनक आहे. आणि हा राजकीय नाही, हा एक सामाजिक विषय होऊ शकतो पुढे. ताई छगन भुजबळांनी घेतलेली भूमिका ही तुमच्या पक्षात असल्यापासून अशीच आहे का आत्ता बदललेली? मला असं वाटतं आज काही ही जागा नाही याबद्दल बोलायची, पण महाराष्ट्रामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे दुष्काळ, पिण्याचं पाणी. आज शहरामध्ये गेलं तरी पाण्याची अडचण होताना दिसते, ग्रामीण भागात गेलं तर शेतीच्या पाण्याची अडचण दिसते. त्यामुळे मला विचाराल तर महाराष्ट्राच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान यावर्षी दुष्काळ आणि पाण्याचं नियोजन असणार आहे. ताई आंतरवली सराटीच्या प्रकरणामध्ये ज्या 2-3 गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी काही जणांच्या घरी काडतुसाने बंदूक सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. कसं बघता एकूणच हे ह्या प्रकाराकडे? हे होम मिनिस्ट्रीचं फेलियर आहे. इंटेलिजन्स असतं या राज्यामध्ये आणि अनेक वर्ष जे यशस्वी होम मिनिस्टर राहिले या टर्ममध्ये असं काय झालं आहे की त्याच होम मिनिस्टरचं काम त्या दर्जाचं आपल्याला दिसत नाही, याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्न नीट राज्य सरकारला हाताळता आलेला नाही असं वाटतंय? अर्थातच डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. तुम्ही हा प्रश्न विचारताय मला, याचाच अर्थ तो होतो ना. मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या सगळ्यांना आरक्षण देऊ किंवा त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू. गेले 10 वर्ष भारतीय जनता पक्ष, ज्यांना मी भ्रष्ट जुमला पार्टी म्हणते, ते भारतीय जनता पक्ष होते जेव्हा अटलजी त्या पक्षाचे नेतृत्व करत होते, सुषमाजी होत्या तेव्हा राजनाथ सिंगजी पक्ष बघायचे, गडकरी साहेब पक्ष बघायचे,
स्वर्गीय आमच्या सगळ्यांचेच प्रिय अरुण जेटली साहेब हा पक्ष बघायचे, त्यावेळेस तो भारतीय जनता पक्ष होता. आज दुर्दैवाने या सगळ्यांनी जे योगदान दिलं किंवा असंख्य या देशातल्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी भारतीय जनता पक्षाला आजपर्यंत सत्तेत आणलं, त्या कष्ट करणाऱ्या लढणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी जे कष्ट केले त्याच्यावर पूर्णपणे आज केवढा मोठा बदल त्या पक्षात झालेला आहे आणि ते आता भ्रष्ट जुमला पार्टी झालेलं आहे. दुर्दैव आहे त्या पक्षाचं आणि त्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी इतके वर्ष संघर्ष केला. ताई मराठा आरक्षणाच्या निमित्तानं किंवा इतर आरक्षणाच्या निमित्तानं जातीचं राजकारण वाढू लागलेलं आहे. जरांगे पाटलांनी एक मोठा आरोप केला होता की भुजबळांचा जो कट आहे तो जातीय दंगली घडवण्याचा आहे. आपल्याला वाटतं का असा कट असू शकतो आणि याची खूप मोठा फटका राज्यातल्या जनतेला बसू शकतो? हो, अर्थातच. तुम्ही वर्तमानपत्र वाचली तर तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल आणि वर्तमानपत्रातच वाचण्यात मला आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि ज्या पद्धतीने सत्तेत असलेले लोक बोलतात, आम्ही तरी विरोधक आहोत, पण 200 आमदार असलेलं, मला खरं या वास्तूमध्ये खोका हा शब्द वापरायचा नाही कारण का आमच्या संस्कृतीत तो बसत नाही, पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने आईसचा वापर करून म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि EDचा वापर करून 200 आमदारांचं हे सरकार आलेलं आहे, ते आज महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचं पाप ही दिल्लीची अदृश्य शक्ती करते. कारण का ही अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राच्या विरोधात आहे. दुसऱ्या कुठल्या राज्यात असं का नाही होतो की जातीमध्ये तेढ निर्माण होतोय, इन्व्हेस्टमेंट्स येतात दुसऱ्या राज्यात जातात, असलेल्या इन्व्हेस्टमेंट्स दुसऱ्या राज्यात जातात. हे महाराष्ट्रातच कसं होतं? कारण का केंद्रात एक अदृश्य शक्ती आहे ज्याला महाराष्ट्राचं महत्त्व देशामध्ये कमी करायचं आहे आणि ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेपुढे सीमित नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या मराठी नेत्यांवरही ते घात करतायत. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात केंद्र सरकार आणि अदृश्य शक्ती एक मोठं षडयंत्र महाराष्ट्राच्या विरोधात करते. जरांगे पाटलांचं पुढचं टार्गेट नेता म्हणून भाजप असेल का आणि त्याच्याबरोबर देवेंद्र फडणवीस असतील का, असं वाटतंय का तुम्हाला? मला नाही, टार्गेट वगैरेचा विषय नसतो. जेव्हा ह्या भावना असतात लोकांच्या, कोणी काय टार्गेट करून गोष्टी करत नाही, लोकांच्या भावना असतात आणि जे सत्य असेल ते लोक एक लोकशाहीमध्ये बोलत असतात. तर एखाद्या नेत्याला जर काही बोलायची इच्छा झाली म्हणून तो काय आपला विरोधक आहे म्हणून तो फक्त आपल्याला टार्गेट करतो असं नाही. अनेक वेळा आमच्यावरही टीका टिप्पणी झाली आम्ही सत्तेत असताना, म्हणून आम्ही काय लगेच विक्टिम कार्ड खेळलेलो नाही. ठीक आहे, काळ असतो आणि आपण त्याचं म्हणजे एका संवेदनशीलपणे आपण त्याची उत्तरं द्यायची असतात. खरं तर जरांगे पाटलांच्या पाठीमागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मागून हे त्यांना हँडल करतायत अशा पद्धतीचा एक आरोप आता भाजपकडून केला जातोय ह्या सगळ्या प्रकरणांना. भारतीय जनता पक्षामधलं कोण हे आरोप करते? भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी. नेते म्हणजे कोण? नेते मंडळी हे आरोप कोण नाव सांगा. नाही मग असं हा विषय ते करतात. अरे खाजगीतल्या गोष्टींवर कसं बोलणार? खाजगीत बरंच लोक काय बोलतात. थोडंसं महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण गांभीर्याने गॉसिपवरती जाऊन आपण सगळ्यांनीच म्हणजे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी तर जास्ती जबाबदारीने बोललं पाहिजे. आणि मला विचाराल तर आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय संवेदनशीलपणे महाराष्ट्राच्या सरकारने त्याच्यासाठी सेशन बोलवलं पाहिजे, त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या सगळ्यांच्या मागण्यांबद्दल अतिशय संवेदनशीलपणे चर्चा झाली पाहिजे. त्या चर्चेला पूर्ण ताकदीने आम्ही तयारी आहोत आणि आमचा पाठिंबाही राहील. केंद्र सरकार असो किंवा महाराष्ट्रातलं सरकार यांचं अपयश लपवण्यासाठी जातीमध्ये तेढ निर्माण केलं जाते असं जाणीवपूर्वक घडते असं वाटतंय का आपल्याला? वर्तमानपत्रात सगळं वाचलं तर शक्यता नाकारता येत नाही. आणि तुम्ही बघाल महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळ याच्यावर महाराष्ट्र आणि केंद्र सरकार बोलतच नाही आहे. तुम्ही आज महाराष्ट्राचा आढावा घेतला तर महागाई याचा डेटा तुमच्या समोरच आहे. राजस्थानमध्ये इलेक्शन झालं, तिथे राजस्थानमध्ये 450 रुपये सिलेंडर आणि महाराष्ट्रात इलेक्शन नाही म्हणून 1100 रुपये सिलेंडर. हा कुठला न्याय झाला? आणि त्याचबरोबर दुधाचा बघा, दुधाचा व्यवसाय आपल्या संपूर्ण भागात मोठा आहे. शेतकऱ्याचे 7 रुपये कमी केलेले आहेत, पण मग पुण्या मुंबई किंवा शहरामध्ये 7 रुपये कमी झालेत का? नाही. मग शेतकऱ्याला पैसे तुम्ही देत नाही. महागाई शहरात किंवा गिरायकाची कमी होत नाही आहे. बेरोजगारी वाढते हा सरकारचा डेटा सांगतोय. दुष्काळाची परिस्थिती आपचे झळ आपल्याला सगळ्यांनाच बसते. अनेक शहरांमध्ये पाणी नाही आहे रोज. आता हे सगळे जे मूलभूत विचार आहे, जे सगळं हे ट्रिपल इंजिनचं जे सरकार आहे
ते सत्तेत आलं विकासासाठी, तर विकास सोडून आज राज्यात सगळंच दिसतंय हो. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.